महाराष्ट्राला केंद्राकडून केवळ 8,000 कोटी, यूपीला 25,000 कोटी, बिहारला 14,000 कोटींचा निधी। निर्मला सीतारामन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जाहीर केला विकास निधी। नितीन गडकरींना सलग तिसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान। गडकरींनी आज केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचा पदभार स्वीकारला। 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन 24 जून पासून सुरू होणार। 24 जून ते 3 जुलै दरम्यान अधिवेशन, तर 26 तारखेला लोकसभा अध्यक्षांची निवड। मुंबईतील राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानासमोर राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून राजेंद्र विखे पाटील यांची माघार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतल्याची माहिती। एमसी अध्यक्ष अमोल काळेंना अखेरचा निरोप। मुंबईत अमोल काळेंवर अंत्यसंस्कार। 10 जानेवारीला अमेरिकेत हृदयविकाराच्या धक्क्यानं अमोल काळेंचं निधन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अमोल काळेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन। अभिनेता सोनू सूदचीही उपस्थिती। वानखेडे स्टेडियम इथे एमसीए अध्यक्ष अमोल काळे यांचं पार्थिव। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नीलम गोरे, आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर, क्रिकेटपटू के.एल. राहुल यांच्याकडून अंत्यदर्शन। भाजपचे माजी आमदार मधू देवळेकर यांचं निधन। वयाच्या 92व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास। उद्या दुपारी 10 वाजता सांताक्रूज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।